मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शापित. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. धकाधकीच्या जीवनाला वैतागून त्याने शहरातील त्याच्या 2 मधील एक प्लॉट विकला होता आणि बँकेच्या लिलावत एक 5 गणीच्या निसर्गरम्य वातावरणात स्थित असलेला एक फार्म हाऊस त्याने विकत घेतला होता. समीर, खरंच खूप लकी आहात तुम्ही. अगदी कवडीमोल भावात इतकी सुंदर आणि मोठी प्रॉपर्टी तुम्हाला मिळतीये. बँकेचा अधिकारी लिलावाच्या पेपरवर समीरची सही घेत म्हणाला. पण मला एक कळलं नाही, इतकी मोठी प्रॉपर्टी इतक्या कमी भावात का देत आहात? आणि दुसरं म्हणजे या प्रॉपर्टीचा लिलाव इतक्या घाईघाईत उरकलात? समीरने विचारलं. साहेब, एकतर ही जागा थोडी शहराच्या बाहेर आहे, त्यामुळे फार लोक इंटरेस्टेड नव्हते. त्यात मार्केट कंडिशन पण सध्या खराब आहे. लोक एवढे पैसे गुंतवताना विचार करतात. पण तुम्ही चिंता का करताय? तुमचा तर फायदा झाला. आणि मुख्य म्हणजे बँकेकडे तारण होती ही प्रॉपर्टी. आमचं कर्ज फार नव्हतं, त्यामुळे कर्जाची रक्कम वसूल झाली. यात आम्हाला आनंद आहे. अधिकारी आम्हाला ऑल दी बेस्ट असं म्हणून तो अधिकारी निघून गेला. पुढच्या 2 दिवसात सगळे सोपस्कार पूर्ण झाले आणि समीर टेम्पोत सामान भरून त्याच्या नवीन घेतलेल्या फार्म हाऊसकडे 5 गणीला निघाला. 3 तास प्रवास करून तो तिथं पोहोचला. जागा तशी मोठी होती, जवळपास 3 एकर जागा. त्यावर 1 मजल्याचं 2000 स्क्वेअर फूट एरियाचं मोठं घर, थोडंसं पारशी धाटणीचं घर आणि आजूबाजूला मोठमोठी झाडं आणि सुंदर असं गार्डन. आजूबाजूला मोठमोठे डोंगर आणि समोरच्या बाजूला एक सुंदर तलाव. निसर्ग सौंदर्य जणू स्वर्गासारखं होतं. बंगल्याची देखभाल करायला तिथं एकच माणूस होता, महादेव. आसपास दूरदूरपर्यंत लोकवस्ती नव्हती. तसंही समीर एक लेखक होता. त्याला त्याची नवी कादंबरी लिहिण्यासाठी अशाच शांत ठिकाणी राहायची गरज होती. या साहेब, तुमचीच वाट बघत होतो, महादेव म्हणाला. महादेव, तू या लोकांना सांग कुठे कुठे सामान लावायचं आहे ते. फार काय नाहीये, माझे कपडे आणि 3 कपाट भरून पुस्तकं आहेत, समीर म्हणाला. महादेव टेम्पोतून सामान काढायला मदत करण्यात व्यस्त झाला. समीर खिशातून सिगारेट काढून ती पेटवत कश घेत घेत आजूबाजूला नजर फिरू लागला. सगळीकडे नुसती हिरवळ होती. समोर तलाव आणि हिरवेगार डोंगर बघून त्याचं मन प्रसन्न झालं. त्याच्या 3 एकरात असलेली भली मोठी झाडं बघत बघत त्याने एक चक्कर त्याच्या प्रॉपर्टीवर मारली. थोड्या वेळात तो बंगल्याच्या आत आला. तसा तो आधी एक प्रॉपर्टी बघून गेला होता. बंगलाही त्याने पाहिला होता, पण आजची गोष्ट निराळी होती. आता तो मालक होता. एक एक खोली चाच पडत तो ग्राउंड फ्लोअरवरून जिन्याने पहिल्या मजल्यावर आला. तिथे 4 मोठ्या खोल्या होत्या आणि एकदम समोर एक मोठी बाल्कनी होती, जिथून तलावाचं सुंदर दृश्य दिसायचं. संध्याकाळी समीर कितीतरी वेळ बाल्कनीमध्ये बसून ते दृश्य बघत राहिला. मग हळूहळू एक एक पॅक रिचवत तो मदिरापानाचा आस्वाद घेत होता. रात्री 8ला महादेव जेवण घेऊन आला. हे घ्या साहेब, जेवण इथंच आणलं. तुम्ही जेवून घ्या, म्हणजे मग मी निघतो, महादेव म्हणाला. ठीक आहे. बरं महादेव, एक विचारू का? आधी इथं कोण राहायचं आणि त्यांनी हे घर का सोडलं? समीरने विचारलं. एक पारशी कुटुंब राहायचं इथे. त्यांच्या कित्येक पिढ्या गेल्या इथं, पण कर्ज काढलं होतं धंद्यासाठी, त्यातच या घरावर जप्ती आली, महादेव म्हणाला. बरं, तू कुठे राहतोस? बाजूच्या गावात साहेब. चला साहेब, येतो मी. बायको वाट बघत असेल, उद्या येतो, महादेव निघून गेला. जेवण करून समीर थोडा वेळ तिथंच बसून राहिला. मग शेजारी असलेल्या बेडरूममध्ये आला आणि बेडवर अंग टाकून झोपी गेला. रात्री त्याला लघुशंका लागल्यामुळे तो उठला. हळूहळू चालत बाहेर असलेल्या बाथरूममध्ये गेला. बाथरूममधून बाहेर आला.
पाण्याची बाटली घेण्यासाठी तो खाली असलेल्या किचनमध्ये आला. सगळीकडे शांतता पसरलेली होती. त्याने फ्रीजमधून बाटली काढली, फ्रीजचं दार बंद करून तो किचनच्या बाहेर आला. इतक्यात वाऱ्याची एक झुळूक जोरात खिडकीवर येऊन आदळली आणि किचनची खिडकी धाडकन उघडली. क्षणभर समीर दचकला. तो खिडकीच्या दिशेने वळला. खिडकी जवळ आला. त्याने बाहेर बघितलं, पण वारं नव्हतं. मग खिडकी आपोआप कशी उघडली? तो खिडकी बंद करणार होता, इतक्या त्याला खिडकीच्या बाहेर कोणीतरी उभा असल्याचं जाणवलं. त्याने हातात असलेल्या टॉर्चने तिथे प्रकाश टाकला. समोर एक माणूस उभा होता. तो ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यासारखा गणवेश परिधान केलेला. गोरा इंग्रज, निळे डोळे, चेहऱ्यावर सुरकुत्या, सरळ नाक, एक विकृत स्मित हास्य, पायात जुन्या काळातल्यासारखे गुडघ्यापर्यंत असलेले बूट, डोक्यावर सोनेरी केस. तो स्मित हास्य करत समीरकडे बघत होता. समीरच्या अंगावर सरकन काटा आला. त्याने खिडकी बंद केली. तो पळत बेडरूमकडे निघाला. जिन्याने वर पळत आल्यावर त्याची नजर समोर असलेल्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीकडे गेली आणि त्याची झोप उडाली. पाय लटलट कापू लागले. अंग घामाने ओलं चिंब झालं. कारण काही क्षणापूर्वी खिडकी बाहेर दिसलेला तोच इंग्रज माणूस आता बाल्कनीच्या कठड्यावर बसला होता. समीरची हालत बघत होता. समीर आता घाबरून खाली पळत सुटला. तो खालच्या घरात आला आणि दिसेल त्या खोलीत दार बंद करून स्वतःला कोंडून घेतलं. हातपाय थरथरत होते. सगळंच विचित्र होतं. खिडकीत दिसलेला माणूस काही क्षणात वर कसा येतो आणि त्यात हा इंग्रज? नक्की काय आहे हे? स्वप्न तर नाही. त्याने घड्याळ बघितलं. रात्रीचा 1:30 वाजला होता. तो त्याच खोलीत जमिनीवर आडवा झाला. त्याचा हळूहळू डोळा लागला. जमिनीच्या खालून कसले तरी आवाज येत होते. भयानक असे विवळण्याचे ते आवाज ऐकून समीर दचकून जागा झाला. घामाघूम होत त्याने रूमच्या अंधाऱ्या कोपऱ्यात बघितलं. तिथे एक डुलणारी लाकडी खुर्ची होती. जणू काही कोणीतरी त्यावर बसलेलं. न राहावत समीरने तिकडे टॉर्चचा प्रकाश टाकला आणि त्याची वाचाच बसली. एक पारशी म्हातारा त्यावर बसला होता. गोरा रंग, अंगावर पांढरा पायजमा आणि त्यावर पांढरा बनियान. चेहरा पूर्ण निस्तेज, डोळे खोल गेलेले, पांढऱ्या मिशा. चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते, पण डोळ्यात एक निराशेचा भाव होता. त्याची नजर समोर खिळलेली आणि खुर्ची हालत होती. समीर आता त्या खोलीचं दार उघडून बाहेर पळाला. बाहेरच्या खोलीत मगाशी अंधार होता, पण आता लाईट चालू होते. तो त्या खोलीकडे मागे वळून बघू लागला. खोलीच्या दारात म्हातारा उभा होता. त्याची नजर समीरवरच स्थिर होती आणि अचानक म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. त्याचा निस्तेज चेहरा लाल पडू लागला. त्याचे डोळे लाल बुंद झाले. चेहऱ्यावर क्रोधाचे भाव उमटले आणि तो जोरात किंचाळू लागला. त्याची ती किंकाळी खूपच भयंकर होती. एखाद्याच्या कानाचेच काय, मनाचे पडदे सुद्धा टराटरा फाडायला ती किंकाळी पुरेशी होती. समीर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत पळत सुटला आणि आता काय, तो जीव वाचवत एका आडगळीच्या खोलीत शिरला. काय करावं, कुठे लपावं या विचारांनी त्याची हृदयगती वाढली होती. आडगळीच्या खोलीतल्या एका कोपऱ्यात अंग चोरून तो बसून राहिला. श्वास जलद गतीने चालू होता. खोलीत कुबट असा वास येत होता. एका कोपऱ्यात निरुपयोगी सामान रचून ठेवलं होतं. बाकी खोली रिकामी होती. समीर जरा श्वास घेतच होता. त्याच्या हाताला काहीतरी लोखंडी साखळदंड्यासारखं जाणवलं. त्याने टॉर्च मारला. तो एक जाडसर साखळदंड होता. समीरने नीट बघितलं तर त्याला असं जाणवलं की तो साखळदंड भिंतीला जोडलेला होता. भरपूर लांब आणि खूप मजबूत असा साखळदंड इथं कसा, हा विचार समीरच्या मनात आला. त्याने नीट पाहिलं आणि त्याच्या डोक्याला मुंग्याच आल्या. कारण साखळदंडाचं दुसरं टोक सामान रचलेल्या त्या कोपऱ्यात संपत होतं. त्या साखळदंडाला एक हिसका बसलेला समीरला जाणवला आणि भयंकर असा विवळण्याचा तो मगाचसारखा आवाज परत येऊ लागला. यावेळी तो आवाज खोलीतल्या सामान रचलेल्या कोपऱ्यातून येत होता. एक जोराचा हिसका बसून तो साखळदंड परत हलला. समीरला काहीतरी खूप भयंकर होणार
याची चाहूल लागली. तो हळूच उभा राहिला, पण त्याची हालचाल जणू तिथं असलेल्या त्या गोष्टीला समजत होती, कारण समीरची छोटीशी चुळबुळ होताच ती विवळायची. ते विवळण्याचे आवाज अजून वाढत होते. समीर आता जीव वाचवत त्या खोलीतून बाहेर पडायच्या तयारीत होता. तो पटकन दरवाजाकडे पळाला. आता बाहेरच्या खोलीत अंधार होता. अंधारात दरवाजासमोर कोणीतरी उभा असल्यासारखं समीरला वाटलं. तो जागीच थांबला आणि अचानक लाईट परत चालू झाली. इतका भयंकर चेहरा त्याने कधीही पाहिला नव्हता. एक जखड म्हातारी, कमरेत वाकलेली, काळी साडी, चेहऱ्यावर मोठमोठे फोड, कपाटीला गेलेला चेहरा, हिरवे डोळे, सुरकुत्यांनी भरलेली त्वचा. हळूहळू समीरच्या समोरून चालत ती तिच्याकडे बघत हसत चालली होती. समीरला चक्कर आली. तो बेशुद्ध झाला. साहेब उठा, 12 वाजून गेलेत. चहा आणलाय, उठताय का? महादेवच्या आवाजाने तो शुद्धीवर आला. दचकून उठला. तो बेडरूम मध्ये होता. तू आलास तेव्हा मी इथेच होतो, समीरने विचारलं. हो साहेब, पण असं का विचारलं? महादेवने शंका विचारली. स्वतःला थोडं सावरत समीरने कालच्या भयानक रात्रीत घडलेले सगळे प्रकार सांगितले. साहेब, एक सांगू, तुम्ही जे पाहिलं ते सगळं खरं आहे. मी या बंगल्याबद्दल खूप कथा ऐकल्यात. इथं खूप भयंकर असं काहीतरी घडलं होतं. इतकं भयानक की त्यामुळे 5 वर्ष हा बंगला बंद होता, महादेव म्हणाला. भयानक म्हणजे नक्की काय? विस्तारात सांग मला, समीर टेन्शनमध्ये येत सिगारेट पेटवत म्हणाला. फार मला काही माहीत नाही, पण कदाचित माझे काका तुम्हाला नीट सांगू शकतील, महादेव म्हणाला. मग त्यांना घेऊन ये, नाहीतर मी येतो. आपण आत्ताच जाऊ त्यांच्याकडे, समीर म्हणाला. ते आज गावात नाही येत, पुण्याला गेलेत. आज रात्री येतील. मी उद्या त्यांना घेऊन येतो, महादेव म्हणाला. तुम्ही आजची रात्र काढा. काहीही झालं तरी खोलीतून बाहेर निघू नका, महादेव म्हणाला. आणि भाजी आणि बाकीची बाजारहाट करायला निघून गेला. दिवसभर समीर चिंतेत होता. या भयंकर जागेत राहणे वाचून पर्याय नव्हता, कारण पुण्यातलं घर विकून तो इथं आला होता. दिवसभर तो घरात फिरत होता. सगळं सामान्य होतं. अधूनमधून त्याला तो कुबट दर्प येत राहिला. दुपारी तो रूममध्ये झोपला होता आणि त्याच्या कानावर त्याच भयानक विवळण्याचा आवाज येऊ लागला. तो जागा झाला आणि बंगल्याच्या बाजूला फिरू लागला. तो सावधपणे चालत होता. आता तो परत आत आला. जिन्याने वर जाणारच होता. त्याने वर पाहिलं. पाय लटलट कापू लागले होते. ती काल रात्री दिसलेली म्हातारी पायऱ्यांवर बसली होती. पडके, सुईदार दात दाखवत ती खिदळत होती. तो घाबरून ओरडत पुन्हा बाहेर जाऊ लागला, पण दार आपोआप बंद झालं. तो थरथरत जीवमुठीत धरून वाट दिसेल तिकडे पळत होता. ती म्हातारी हळूहळू कमरेत वाकून त्याच्या मागे मागे पळत होती. नकळत तो पुन्हा त्या आडगळीच्या खोलीत आला आणि आपोआप त्या खोलीचं दार बंद झालं. उजेडात ती खोली पूर्णपणे स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात खोलीच्या दारावर कोणीतरी जोरात धडका देऊ लागलं आणि नेमके त्याच वेळी त्याला ते विवळण्याचे आवाजही येऊ लागले. त्या खोलीत एक कपाट होतं, जुन्या काळातील. आता त्यात लपण्याव्यतिरिक्त दुसरा काहीच मार्ग नव्हता जीव वाचवायचा. तो ते कपाट उघडून आत लपला. कपाट आत बरंच मोठं होतं. बराच वेळ तो तिथंच लपून राहिला. थोड्या वेळाने महादेवचा आवाज येऊ लागला आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला. तो कपाटातून बाहेर आला. कपाटाचं दार लावताना त्याला त्या कपाटातून भिंतीमध्ये असलेली एक गंजलेली गुप्त तिजोरी दिसली. इतका वेळ जो त्याला टेकून बसला होता. त्याने खोलीचं दार उघडलं. महादेव त्या खोलीत आला. साहेब, इथं काय करताय? महादेवने विचारलं. ऐक, इकडे ये. ही तिजोरी दिसते, जा काहीतरी घेऊन ये. माझं मन मला सांगते यात काहीतरी आहे. कदाचित या रहस्याबद्दल काहीतरी आपल्याला यात सापडेल, समीर म्हणाला. महादेव हातोडी घेऊन आला आणि त्याने त्यावर असलेलं जुन्या काळातील दिसणारं गंजलेलं कुलूप तोडलं. त्यात एक भलं मोठं पुस्तकासारखं काहीतरी होतं, पण त्यातील पानं पण विचित्र होती. खूप जाड असा कागद होता आणि त्याच्यावर जनावराच्या चामड्याचं वेष्टन होतं. त्यावर शाईने
मजकूर लिहिलेला होता. मजकूर इंग्रजीमध्ये होता. हे विशेष. धूळ साचलेली ती ग्रंथासारखी मोठी डायरी घेऊन समीर बाहेर आला. त्याने लॅपटॉप उचलला आणि तो बंगल्यातलं कुलूप लावून तिथून पाचगणीत असलेल्या एका छोट्या हॉटेलमध्ये आला. सकाळी महादेवला काकाला आणायला सांगितलं. रात्री तो ती डायरी वाचू लागला. मजकूर भाषांतरित करून तो लिहून घेऊ लागला. डायरी लिहिणाऱ्याचं नाव होतं मेजर डेव्हिड अँडरसन. ब्रिटिश सैन्यात तो मेजर होता. त्या काळात ब्रिटिश त्यांच्या सैन्यात असणाऱ्या ठराविक मेजर लोकांना सुट्टीसाठी पाचगणीला पाठवत असत. तसेच त्यांना उल्लेखनीय सेवेसाठी इनाम म्हणून काही एकर जमीन देत असत. तशीच एक जमीन इनाम म्हणून अँडरसनला मिळाली होती. त्याने त्या जमिनीवर एक टुमदार घर बांधायला घेतलं होतं. पण खोदकाम सुरू झालं आणि त्याला जमिनीखाली एक भुयार सापडलं. पुराण काळातील कोरीव काम असलेल्या भिंती आणि बरंच काही. जसजसं ते भुयार खोदत गेले त्यांना बऱ्याच गोष्टीची उकल होऊ लागली. ब्रिटिश सरकारमधून त्याने नोकरी सोडली. घराचं बांधकाम थोडं बाजूला सुरू केलं. पण भुयारात शिरायचा मार्ग मात्र घरातल्याच एका खोलीतून काढला होता आणि तो इथेच राहू लागला. तिथं खोदकामात असं काही सापडलं आहे याची गुप्तता त्याने आणि तिथं बांधकाम करणाऱ्यांनी ठेवली. गुप्तधनाच्या लालसेपोटी ते भुयार खोदत गेले. पण तिथं वेगळंच काहीतरी होतं. ते पुराण काळात लुप्त झालेल्या एका शापित अशा पिशाच्याचं मंदिर होतं. जाणते अजाणतेपणी त्यांनी ते कित्येक युग निद्रेत असलेल्या पिशाच्याला जागं केलं होतं. पहिल्या चंद्रग्रहणाच्या त्या रात्री त्या भुयारातून एक भयंकर अशा पिशाच्याचं त्याच्या घरात आगमन झालं. अंगावर कातडं नव्हतं, फक्त रक्त. डोक्यावर गंजलेला पण हिरेजडीत मुकुट, गळ्यात काळ्या हिऱ्यांच्या माळा, पायात तोडे, सुईसारखे टोकदार दात आणि अंगावर फक्त एक पांढरा कपडा जो त्याने कमरेला गुंडाळला होता. तोंडातून लाळ गळत होती. चेहऱ्यावर पण कातडं नव्हतं, फक्त रक्त आणि मांस. कित्येक युगाचं भुकेलेलं ते पिशाच्च त्याला दर्शन देऊन निघून गेलं होतं. अँडरसन खूप घाबरला होता. त्यावेळी त्याच्या घरात एक म्हातारी काम करायची. 80 वर्षाची ती म्हातारी पण तिथेच राहायची. आता ते पिशाच्च रोज रात्री त्या घरात येऊ लागलं. पण त्याने कोणालाच हानी पोहोचली नव्हती. पण आधी फक्त लांबून बघून जाणारं ते आता दिवसागणिक जवळजवळ येऊ लागलं होतं. आणि अशाच एका अमावस्याच्या दिवशीचं वर्णन अँडरसनने केलं होतं. ते आता खूप आक्रमक झालंय. काल रात्री त्याने माझ्या पायाचा लचका तोडला आणि आज माझ्या घरात काम करणाऱ्या म्हातारीच्या शरीराची लक्तर केली आहेत. मी लोक बोलवले आहेत. आज आम्ही ते भुयार कायमचं बंद करणार आहोत. हे त्याचं शेवटचं वाक्य त्या डायरीत समीरने वाचलं. दुसऱ्या दिवशी महादेव त्याच्या काकाला घेऊन आला. 90 वर्ष वय असलेला तो म्हातारा अजूनही तंदुरुस्त होता. स्मरणशक्ती तल्लख होती. समीरच्या हॉटेलच्या खोलीत महादेव, त्याचे काका आणि समीर बसून बोलू लागले. समीरने काकाला त्या डायरीबद्दल सगळं सांगितलं. थरथरत्या आवाजात ते सगळे हकीकत सांगू लागले. माझा बाप पण मजूर होता त्या खोदकामात. मी लहान होतो. ते भुयार बुजवलं होतं दगड माती टाकून. पण तो इंग्रज तिथंच राहिला. त्याने ते घर सोडलं नाही. हळूहळू त्याला झपाटलं त्या पिशाच्याने, कारण त्याला त्याच्या रक्ताची चव लागली होती. एक दिवस अशाच एका अमावस्येला आत्महत्या केली त्या इंग्रजाने त्या घरात. बरेच वर्ष, जवळपास 50 ते 60 वर्ष तो बंगला बंद होता. ओसाड होऊ लागला. पुढे रुस्तम नावाच्या पारशी माणसाने ती जागा अँडरसनच्या नातेवाईकांकडून विकत घेतली. ओसाड झालेला बंगला सुरुवातीला थोडी डागडुजी करून वापरला. पण नंतर काय मनात आलं त्याने जुनं घर जमीनदोस्त केलं आणि नवीन बांधायला घेतलं. भुयाराची गोष्ट माहीत असलेले फार लोक शिल्लक नव्हते. त्यामुळे रुस्तम साहेबला काहीच माहिती नव्हतं. परत खोदकाम सुरू झालं. भुयार पुन्हा उघडलं गेलं. पुन्हा तेच दुष्टचक्र सुरू झालं. पारशी बाबाचा पण अंत झाला. तुमचं नशीब खराब म्हणून तो बंगला तुमच्या वाटेला आला. त्यामुळे तिथं तिघांचे आत्मे फिरत आहेत. तुम्हाला ते हानी पोहोचवतील की नाही माहीत नाही, पण त्या पिशाच्याचा विवळण्याचा आवाज तुम्हाला कायम ऐकू येत राहील. माझा बाप सांगायचा की ते भुयार बुजवताना त्यांनी एक भला मोठा दगड एका साखळदंडाला बांधून त्या भुयाराच्या खड्ड्याच्या तोंडावर ठेवला आहे.
ते आतून तो दगड ढकलायचा प्रयत्न करते. त्यामुळे साहेब नका जीवाशी खेळू. काकांचं बोलणं संपलं. समीरला समजलं होतं जीवापेक्षा जास्त काहीच महत्त्वाचं नाहीये. त्याचा एक फ्लॅट पुण्यात शिल्लक होता. तिथं तो राहू शकत होता. पण या भयंकर असा इतिहास असलेल्या जागी राहून रोज भीतीत जगणं त्याला नको होतं. हॉटेलमधून तो त्या बंगल्यावर आला. त्याने ती डायरी तिथेच ठेवली आणि सामान बांधून निघाला. गेट बाहेर पडताना कारमधून त्याने त्या शापित बंगल्याकडे बघितलं. बाल्कनीत अँडरसन उभा होता. खाली दाराशी ती म्हातारी दिसत होती. तर खिडकीत पारशी रुस्तुम बाबा उभा होता. तिघांनी नकळत का होईना पण समीरचा जीव वाचवला होता. कारण आज न उद्या ते पिशाच्चे बाहेर आलंच असतं. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.